नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आज मित्राचं लग्न आहे, त्याच्यासाठी आम्ही चाललोय नाशिकला. तर अजून पुढचा पण प्लॅन आहे, देवीला पण जाणार आहे. तर चला निघूया आता. एक गाडी इथे अजून एक गाडी आहे, पण हा आपला ग्रुप आहे भाई, हा बेस्ट ग्रुप आहे. आता बघा कायम आमच्या सोबत असणार. आमचे पवार शेठ, साई शेठ, शरण शेठ आणि तेजस शेठ बघा इथे गरीबासारखे बसलेत कोपऱ्यात. थोड्या वेळी तो जरी गरीबासारखा बसला तर हळू स्पिन मारतो तो. आणि आम्हाला प्लेन रोड भेटला का आमचं स्पीड लिमिट अजिबात बघायचं नसतं. ते तुम्ही बघू शकता. डोळे बंद केले की 1 किलोमीटर. हे आत्ताशी कमी आहे, ते 120-160 ला जातं स्पीड लिमिट. ही साई शेटची पराक्रम आहेत. तर मित्रांनो, आत्ताच गाडी पण वॉश करण्यासाठी आम्ही थांबले. थोडंसं वॉशिंग करून निघणार आहे. बरेच धूळ बसलेली गाडीवर. हाय मित्रांनो, मगाशीच आपला नाश्ता झालेला आहे न्यू आनंद कॅफेमध्ये. आणि आता आपण चाललोय पुढं सिन्नरला. हाय मित्रांनो, आता जस्ट आपला नाश्ता होऊन आपण आता सिन्नरला चाललोय. आणि आपल्या बरोबर खास हैदराबादवरून शरण आलेला आहे. आणि त्याला नाश्त्यासाठी आपण लस्सी पार्सल आणि मूग भाजी घेतली होती. इथं बघू शकता तुम्ही. तेजस पण आहे, शेतातली कामाला सुट्टी दिलेली त्यांनी. आणि राहुलने बिचाऱ्याने आपल्या शेतामध्ये काय लावलं राहुल? बरंच काही नाही, सध्या आता काय लावलं? सध्या आपला कोथिंबीर काढायला आता. बरं ठीक. आणि खास एक सगळे पण कोथिंबीर आज आपल्या बरोबर आपली क्रेटा जी साई शेटनी घेतली आहे, त्यांचं खूप खूप आभार. लस्सी घ्या तुम्ही, लस्सी घ्या. बघा मित्रांनो, त्याला जर लस्सी द्यायची असती तर त्यांनी भरून तुम्हाला दिली असती, पण तो रिकामी पिशवी तुम्हाला दाखवतोय, म्हणजे त्याचं द्यायची इच्छा तुम्हाला नाहीये. आशीर्वाद दिलाय पवार शेठला पोरांनो. पवार शेठ खुश झाले. इकडे बघ पवार शेठ. तेजस, बघ काय गाडी लावतोय तेजस. काय गाडी लावतोय तुझ्यासाठी आले मला. त्याच्यासाठीच गाव तुम्हाला बघायला आता सुंदर मध्ये. तर मित्रांनो, आताच पोहोचलोय. आता उतरले इतकी हीट आहे भाई सिन्नर मध्ये, खूप हीट आहे. गॉगल काढला तर डोळ्यांना लय त्रास होतो, त्यासाठी गॉगल नाही काढायचं, पण भेटत ना तिकडे. तर मित्रांनो, आता आम्ही राहीलच्या मंडपात पोहोचलेलो आहे. आणि सगळी पोर आपली बसलेली आहे तिथं, सगळी लाईनीत बसलेली आहेत. तर मित्रांनो, पवारनी एक गॉगल घातलाय, माने शेटने आणले. बघा सिन्सिअर दिसतोय तो, पण तो सिन्सिअर नाहीये. तर दुसरा गॉगल ट्राय करतोय. तू किती वाकडा आहे ते आम्हाला चांगलं माहिती. आता हे टाकू शकतो. मित्रांनो, हे राहील मामूचे कार्यवाह घेत नाही बघा. कलवरे 2 कलवरे. त्यांनी मम्मीला विचारलं की नाही, त्याला विचारा काय. आम्ही एकदा जेवायला गेलो तो मम्मीला फोन लावून विचारतो, मम्मी जेवू का नको. आता त्याला तुम्ही विचारा एकदा. मम्मीला विचारलंय का तो? नाही विचारलं. मम्मी लाटणं गाडीतून घरी गेली. तर मित्रांनो, त्याचं नाव आहे प्रसन्न बागमार. हा आमच्याबरोबर 9वी 10वीला शाळेत होता. तर आमच्या आग्रहापोटी आणि राहीलच्या आग्रहापोटी आज तो त्याच्या लग्नाला आलेला आहे. तर प्रसन्न, कसं काय झालं तो सफर एकदम नाशिक ते सिन्नर? एकदम व्यवस्थित. काय ट्रॅफिक वगैरे? जास्त होतं. भेटूच आपण, परत चर्चा होईलच तुझ्या बरोबर. पुढचं प्लॅन काय? आता नेक्स्ट प्लॅन कुठं जायचं आपल्याला? वणीला जायचंय. आणि तिकडं वर दर्शनाची अरेंजमेंट झाली हा, ना? झालेली. ओके भाऊ, धन्यवाद. सगळे फॅन कसे थांबलेले आहेत. आणि आता जेवायचा टायमिंग झालेला आहे. तर त्यांनी टोप आणलेला आहे. एका टोपातच असतं वाटतं, आम्हाला नाही माहिती. हां, आपल्याला आतमध्ये जायचं. चला चला सर, चला चला सर, चला. हा हा माने शेठ हा भाई सत्कार भाऊ सत्कार केलाय.
यांना पण घ्या हो आगे नाही आगे खड्ड्यातून काढून घेतलाय मला भाऊंचा सत्कार एकच चाल सगळीकडे फिरव काय काय माने शेठ झालाय सत्कार चांगला झालेला आहे भाई इकडे जेवण चालू आहे भाऊ इतकं इकडे सत्कार करतात भाई पोरांचं आता नियोजन चालू आहे पोरांचं नियोजन चालू आहे कसं काय प्रश्न विचारायचे त्याला तेव्हा कसं भाई सगळे ना फॉर्म मध्ये सगळे आता घोड्यावर सगळे घोड्यावर आहेत आणि घोडेवाले आहेत इथं हे घोडेवाले आहेत इथं माने नको भाऊ नवरदेवाचा सत्कार चालू आहे आपण आज त्याचं लग्न झालेलं आहे तर आपण त्याला विचारू शकता का त्याच्या असे त्याच्या आनंदाचा चेहरा शकता तुम्ही आनंदाचा क्षणी त्याला कसं वाटतं त्याचे दोन शब्द तुम्ही 100% ऐका सारा जरा माणसाला पण बघू द्या हो अरे म्हणून द्यायची अरे भाभी येणार आहे आवाजच दाबून टाकलाय आणि तुम्ही आज बघू शकता का त्याच्या चेहऱ्यावरचा ग्लो किती आलेला आहे त्याचं पण रहस्य त्याच्याकडनं जाणून घेऊ दोन शब्द मामू आपल्या मित्रांचे आपले जे लोक बघणार आहे तुझे व्हिडिओ त्यांना मित्रांनी जास्त हसवल्याबद्दल ते ग्लो आले आणि त्याचा ग्लो सरस इकडे बघू शकता फोटो घ्या चला चेहऱ्याचं ग्लोचं कारण एक हबीब जे नामांकित आहे पुण्यात त्यांनी सगळं फेशियल स्किन ग्लो फॅरेन लवली अजून काय काय म्हणते सगळं थोडं रेकमेंडेशन या माणसासाठी काय राहील तुझे थोडे टिप्स ग्लो तो तुम्ही याला द्या आणि नाही तर तिथली राख असेल तरी लावली तरी चांगलं दिसेल काय बोलत नाही त्यांना काहीतरी बोलून द्या दोन शब्द हे भाऊ कार्यवाहक राहीलचे भाऊ आता थोड्या दिवसातच त्यांचं पण इथंच येणार आहे आणि इथंच आम्ही येणार आहे इथंच झाली ना आता हे आपले आहे मोठी कलावरे एक नंबर 1 नंबर 2 हे मामी बरोबर लवकरच गाडी भेट काढून ओळख करून द्या आमची ओळख करून द्या नाही तर तो असा आम्ही आता बोलतोय म्हणून ओळखच करून देणार नाही मग आणि मामीला व्लॉग दाखवा आनंद आता येड्यांची जत्रा येड्यांची जत्रा तर मित्रांनो आता आम्ही जेवायला थांबलेलो आहे आणि आपल्या सगळ्या गाड्या बघा 1 2 3 लाईनीत लावलेल्या आहेत भांडू नका आम्ही आता जेवण झालंय आमचं बडीशेप बघा किती घेतली आणि मी तर पॅकिंग घेतली डायरेक्ट तोंडात दिसलं पाहिजे ना मित्रांनो बघा ही पण घेतलेली याच्या हातात पण घेतली बरीच घेतली आपल्याला खायला होणार आहे गाडीत काय सांगतो जेवण झालंय मित्रांनो हे बघा आता आपलं जेवण वगैरे झाले बडीशेप पॅकिंग करून आणली टिश्यू मध्ये चांगली बरीच डायरेक्ट बॉटल उलटी गेलेली पावशर धरलाय पावसानं पावशर काही असो बऱ्याच वेळ जाणार तासभर तरी जाईल आपल्याला 1 तास टाइमपास खायला देखो कैसे सो गया है शर उड़ गया हॅलो गुड मॉर्निंग पाऊस आला उठा तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे सप्तशृंगी देवीला तर बघा तुम्ही बघू शकता आपल्या मागं डोंगर एक डोंगर खूप मोठा डोंगर आहे देवीच्या दर्शनाला आलो आहे खूप दिवसांनी मागच्या वेळेस पण आपण आलो होतो तो पण ब्लॉग आपल्या व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहे तुम्हाला अजून एक गोष्ट आहे आपल्याकडे तर इकडे या तुम्हाला दाखवतो बघा तुम्हाला एक डॉग आहे तुम्हाला एक डॉग आहे ते पॉमिलियन कुत्र आहे इथून दाखव तर मित्रांनो बघा गाडीत कसं टुकू बुकू बघता इथे
चांगला इथे काय ए, आता तेजसला त्याचं नाव पण कळालं लगेच टप्पी. पवार सरांनी सकाळपासून असा सभ्य राहण्याचा मोर्चा घेतलेला आहे, गॉगल असा चष्मा वगैरे घालून. तुम्हाला पाहिजे की मित्रांनो हा, बघायचं का तुम्हाला जुन्नर पवार सर, तालुक्यात. ओ पवार सर थोडं मागं बघता का? चांद नजर आया देखो चांद आया. हे बेसला कोण आहे रे? आणि तर असं आमचे करता करविता पुढे चाललेत, आम्हाला इकडे आणणारे सुमेर सिंग, जय सिंग परदेशी शेट बाग. त्यांना पुरस्कार भेटलाय मोदीकडून. हा, मोदीकडून पुरस्कार पण भेटलेला आहे, बेस्ट ड्रायव्हिंग अवॉर्ड पण भेटलेला आहे त्यांना खूप मोठे मोठे आणि त्यांच्याकडे घोडे आहेत. त्यांचा खास आहे ना, आपण त्यांच्या तबेल्यावर जाऊन खास त्यांचे मशीनचा तबेला पण त्यांच्या एकदा फार्मवर जाऊन स्पेशल त्यांचा आहे ना व्लॉग बनवू व घोड्यांसोबत. शेट स्वतः गाईड करतील आपल्याला. तिकीट काढलंय, आम्ही पुढे आलेलो आहे. बाकीची अजून एक गाडी ती बाकीची पोरं मागून येत होते. कशी सभ्य पोरं कशी निवांत बसली. ओ सर नमस्ते. हा. सर नाही साहेब आहेत. हा जुगाड भारी होता बरं का. आपली तिकीट उगाच काढली, त्यांनी वडून धरलं जुगाड झाला. हा, सरांना घ्या, सरांचं तोंड दिसलं पाहिजे, सरांना पहिलं घ्या. हो, हितेश शेट, गाईस बघा यांचे वडील पण डॉक्टर आहेत, वेटरनरी डॉक्टर आहेत. तर इथं देवीला लागणारे सर्व काही गोष्टी. हो, आता आपल्याला याच्यात जायचंय, तर बघूया. ए सुम्यावरती आहे ना, ए चल वरती. तर आपल्याला आता याच्यात जायचंय. मागचं चालू होतं तेव्हा आपल्याला किती गर्दी लागली होती. आम्ही मागच्या चालू होतो, खूप गर्दी होती, हात पडलो होतो मोबाईलच्या नादात. तर आपला केबिन हा इथे आहे. पोर चांगली निवांत बसले. माने सरकार नमस्ते करा. हा, तर आता आपण निघलोय वरती, लवकरच आता पोहोचणार. हे बघा, अजून एक ब्लॉग शूट होतोय, ते पण माने सरकार घेतात येत. मागच्या चालू होती मित्रांनो, तेव्हा मागच्या वेळेस बरीच गर्दी होती. आता यावेळी खूप गर्दी होती, तर आता गर्दी नाही. तर बघा, लवकर दर्शन होणार आहे देवीचं. आता इथं डायरेक्ट भांडणं, व्हिडिओ चालू केली, डायरेक्ट भांडणं चालू केली. इथं एक काल भैरव देवाचं मंदिर आहे. तर मित्रांनो, सगळं पूर्णपैकी दर्शन झालेलं आहे चांगलं, आणि सगळे पब्लिक पण खुश आहे. आज बऱ्याच दिवसांनी परत गोळा झालेत लोणावळ्यानंतर. सारे बोलो जय माता दी, प्यार से बोलो जय माता दी, दिल से बोलो जय माता दी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा ब्लॉग थोडक्यात आता जसा एंड करायच्या वेळेवर आलेला आहे. तर आम्ही इथून डायरेक्ट जाणार लवकरच. झाल्यामुळं आपण हा ब्लॉग इथं थांबवतोय. पुढच्या ठिकाणी आपण परत नव्या दर्शनाच्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जातो. आणि हा विराज आहे, याला काय झालंय काय माहित नाही. देवीच्या ठिकाणी आल्यामुळे तो खूप शांत झालाय. तुम्ही त्याचं तू पण तुझं चॅनल चालू कर ना. बडबड करते. बोला शेट काय, ट्रेकिंगला जायला आवडतं, नुसतं डोंगर चढायला आवडतं त्याला. एकटं ना, त्याला पोरांची ॲलर्जी थोडी. आता आपण दर्शन घेऊन निघालो आहे. आता आपण चाललोय आहे सीताच्या गुफेमध्ये. मस्त आहे, तिकडे पण जायचं. हो तिकडे पण जायचंय. सीता मातेला जिथं ठेवलं होतं ना ज्या गुफेमध्ये, त्या गुफेमध्ये आपण चाललो आहे. आणि आता सगळ्यांची आता पॉवर डाऊन झालेली आहे, तुम्ही बघू शकता. पण एक माणसाची पॉवर डाऊन कधीच होत नाही, ते म्हणजे साई शेठ. तुम्ही अजूनही बघू शकता, घाटात गाडी आपली, पण मुंडक्या पाय टापोट टाप. कुठं पाय मुंडक्या. मला इथे शेटचे मित्र भेटलेले आहेत. इथे शेटचे मित्र भेटले. इकडं नाही, इकडे जिथे शेटचे मित्र, त्याचे मित्र
मित्र भेटलेले चांगले जोडीदार जीवलग मित्र दोन्ही. मित्रांनो आज मैफिल लई जोरात बसलेली आहे. हे बघा सगळी मैफिल 2 गाड्या माग आणि बघा हितेश शेठ. अरे इकडे बघा हा. तुला कसं वाटलं साधू? हितेश शेठ तुमचा रिव्ह्यू द्या. भारी होता का चहा? कसं होता? साखर जास्त होती का? गुदगुले आले का? स्केच काढतात आहेत. हे टॅलेंट कधी नाहीये आम्हाला पण माहिती, पण हे टॅलेंट बघा. थांबा अरे माझं दाखवायचं म्हणून. हो आजच ऑफिस वर्क निघलंय तुझं. हो हो पोज बघा बघा नाटकी बघा नाटकी बघा पोज बघा बर का. हो हो त्याच्यात काहीच चालू नाही. त्याच्यात काय दिसतंय हे बच्चे माझं ऑस्ट्रेलियन क्लायंट आहे. तर मित्रांनो वाजले आहेत 10. तर अजून आम्ही ट्रॅव्हलिंगच करतोय. आता जेवण करायला थांबणार आहे परत आणि बरंच टायमिंग झाले नाही. आता 90ची गाणी चालू आहेत. जरा खूप रिलॅक्स वाटते. 90ची गाणी आणि पवार शेट त्याच्यात मिक्स झाले आहेत. रुळतात आहेत खूप. रोल करतो का आता? त्याच्यात माझी एक झोप पण झालेली आहे. चला आता भेटूया लवकरच हॉटेलमध्ये. तर मित्रांनो आपल्या माने शेटची हालत झालेली खराब. प्रसिद्ध चालायचं. त्याला आमरस जास्त झाले त्यामुळे त्यांची परिस्थिती झाली बेकार. आयपॅड वर कसलं स्केचिंग करतो का ते माने शेट चित्र काढायला गोळी घेतली होती ना. अरे मी काय होतो कशाला एवढा आमरस खायचा पण काल फुकट होतो कवर आणायचं का? काय सगळं झालं आमचं दर्शन वगैरे लग्न वगैरे जेवणाची सोय. नाही ना घेतलं तरी मागून मित्रांनो आता जेवण वगैरे सगळं ओके चालू आहे. आता जेवण करून डायरेक्ट घरी निघणार आहे. तर भेटूया दुसरं नेक्स्ट ब्लॉग मध्ये परत नेक्स्ट ट्रिपला आधी. धाब्याचा आस्वाद घेतो. हां आता सध्या ढाब्याचा मज्जा घेतोय. नाही मला नको. तू खाल्लं का मला पोट भरतोय. नको नाही घे ना. नको नको. मिस्टर बीस्टचे त्याचे थंबनेल भारी असतात. तू फॉलो बोल ना राहुल बोल रहा. थंबनेल म्हणजे काय माहिती सगळ्यात ते चित्र दिसतं ना व्हिडिओ चालू करायच्या आधी क्लिक करायच्या आधी ते तो नाही का चित्र बघूनच असं क्लिक करत याच्यात काय आहे? आम्ही जाऊ तुम्ही कसं बघतोय काय बघतो तुम्ही त्यात हे बघतो तुला नाही कळणार. गौतमी पाटील ऐकणार हा अलीवर का सर्चला जुन्नरची कोण येतली गौतमी पाटील हे सा इकडे हे पाहतो आवाज कंबर उभं कर ना मोठी स्क्रीन दिसली ए बाबा हे असलं नको टाकू विराज काय होत विराज थांब आता विराज बघा आता They said no